Come downstairs. परत जा. Go back. जा आणि खेळ. Go and play. मला तुझा मोबाईल दे. Give me your mobile. मला पिक्चर दाखव. Show me the picture. उठून जा. तुझे दात नीट घास किंवा तुझे दात व्यवस्थित घास. Brush your teeth properly. अन्न चावून खा. Chew your food. तुझे बूट घाल. Put on your shoes. सुहानी, Yes, Mama. get me a glass of water. Okay. Thank you. Get me that book. Okay. Sit beside me. Move aside. Okay. Write it. Okay. 1 minute, 1 minute. Okay, now go and keep your toys properly. Okay, Mama. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुणाला काहीतरी काम कर किंवा काहीतरी काम करू नको हे इंग्रजीत कसं सांगायचं ते बघणार आहोत. आता आपल्याला जर कुणाला सांगायचं असेल की हे काम कर, तर त्या वाक्याची सुरुवात सुद्धा कामापासूनच होते इंग्रजीमध्ये. आता जसे मी सुहानीला सांगितले की मला एक ग्लास पाणी आणून दे, तर ते मी कसं सांगितलं, गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. किंवा तुम्ही हे असंही बोलू शकतात, गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर किंवा ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. या तिघ सेंटेन्सेस मध्ये तुमचं लक्षात आलं असेल ती वाक्याची सुरुवात ही वर्बनेच झाली आहे, कामानेच झालेली आहे. जे काम आपण त्यांना सांगतोय की आणून दे, गेट, ब्रिंग, गिव्ह, या सगळ्यांचा अर्थ काय झाला, दे. कामानेच आपण जे काम सांगतोय त्या कामानेच या वाक्याची सुरुवात झाली. की आहे की नाही सोपं. आता गेट आणि गिव्ह मध्ये काय, तुम्ही गिव्हही बोलू शकतात, ब्रिंगही बोलू शकतात, पण मॉडर्न याच्यामध्ये गेट बोलतात. गेट मी म्हणजे मला आणून दे. इथं स्पेशली गेटचा अर्थ काय होतो की मला आणून दे. आता ती त्यांच्याकडे नाहीये, त्यांना आणून द्यायचंय. तुम्हाला पाण्याचा ग्लास भरलेला आहे का सुहानीकडे, नाही, तिला आणून द्यायचंय, म्हणून काय बोलणार, गेट मी. आणि तिच्याजवळ आता गिव्ह मी म्हणजे तिच्याजवळ जायचं, तुम्ही बोलणार गिव्ह मी. आय होप तुमचा डिफरन्स लक्षात आला असेल. अशाच पद्धतीने आपण बोलत असतो, इकडे ये, कम हिअर. तर तुमचं लक्षात आलं असेल, पहिले वर्ब आला, कम हिअर. मग याच्यासाठी तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार, वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस इतर वाक्य. हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला तुमच्या मुलांसोबत बोलायच्या वेळेस खूपच युजफुल असणार आहे. कारण मुलांना जास्तीत जास्त आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये मुलांशी बोलत असतो. जसे की इकडे ये, कम हिअर, तिकडे जा, गो देअर, माझ्याकडे ये, कम टू मी, तुझ्या पप्पांकडे जा, गो टू युअर पापा. याच पद्धतीने आपण मुलांशी बोलत असतो. तुझी नोटबुक ओपन कर, ओपन युअर नोटबुक, ओपन युअर बुक, वाचन कर, रीड इट, ते वाच, रीड इट, ते लिही, राईट इट. अशाच पद्धतीने आपण बोलत असतो. तर या सगळ्या फॉर्मॅटमध्ये वाक्याची सुरुवात ही क्रियापदापासून होते. हे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जेव्हाही तुम्हाला कुणाला काही सांगायचं असेल, काही काम सांगायचं असेल, तर तुम्ही ते काय कशापासून सुरुवात करणार, क्रियापदापासून. जसे की खाली बस, आपण काय बोलतो, सिट डाऊन, उभा राहा, स्टँड अप, शांत उभा राहा, स्टँड स्टील किंवा सरळ उभा राहा, स्टँड स्टील. दोघा अर्थाने तुम्ही हे बोलू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण असे खूप सारे सेंटेन्सेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे तुम्ही रोज तुमच्या मुलांसोबत तुमच्या रोजच्या बोलण्यांमध्ये वापरू शकतात. दुसऱ्यांसोबत तुम्हाला जेव्हा गप्पा मारायच्या असतील तेव्हा सुद्धा तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स बोलून इंग्रजीची प्रॅक्टिस करू शकता. तर यासाठी तुम्हाला कुठलं ग्रामर शिकायची गरज आहे का, नाही. तुमचं हे स्ट्रक्चर लक्षात आलं असेल की आपल्याला जर कुणाला काही काम सांगायचं असेल की हे काम कर, हे काम करू नको, तर त्यासाठी काय होईल, काम कर सांगायचं असेल तर वाक्याची सुरुवात ही क्रियापदापासून होईल. आणि जर करायचं काम करू नको असं सांगायचं असेल तर तुम्ही बोलणार डोंट प्लस वर्ब प्लस इतर वाक्य. आणि कर असं सांगायचं असेल तर वर्ब प्लस इतर वाक्य. हाय की नाही सोपं. आता मी सुहानीला हे सगळं समजतं, कारण मी तिला रोज असं इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन देत असते, तिच्यासोबत हे वाक्य रोज यूज करत असते, म्हणून तिला त्याचा अर्थ सुद्धा समजलाय. तर तुम्हाला सुद्धा काय करायची, अशाच प्रकारे तुमच्या मुलांसोबत, तुमच्या फ्रेंड्स सोबत, तुमच्या फॅमिली सोबत प्रॅक्टिस करायची. आजपासून तुम्ही ही जी वाक्य शिकत आहात
ती तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये इंग्रजीतच बोलायचे. जे आपण मराठीमध्ये बोलतो ते इंग्रजीत बोला. आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असाल. जर असाल तर कॉमेंट मध्ये लिहा आय अग्री. आय एम अग्री असं नाही बोलायचं, असं ते रॉंग आहे. तुम्ही फक्त बोलायचं आहे आय अग्री. ओके, आय अग्री विथ यू. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट करायला विसरू नका. कारण आपण आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो आपणही आणि आपल्या मुलांनाही शिकवत असतो. सो आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक केलं असेल, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच समजेल. तर आता तुमचं हे स्ट्रक्चर लक्षात आलं असेल. आता हे स्ट्रक्चर यूज करून आपण खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकतो. ते आपण बघणार आहोत सुवाणी सोबत. सुवाणी आपल्याला ते सेंटेन्सेस करून दाखवणार आहे. मी मराठीमध्ये बोलेल, सुवाणी आपल्याला ते इंग्लिशमध्ये करून दाखवेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत सुद्धा कळवा. आर यू रेडी? Yes. लेट्स स्टार्ट. इथे बसू नको. Don't sit here. इकडे तिकडे थुंकू नको. Don't speak here and there. फक्त तुम्हाला आता लक्षात आलं असेल, जेव्हा नाही सांगायचं असेल तेव्हा फक्त डोंट लावायचं आणि पुढे व. मला रागवू नको. Don't scold me. सकाळी लवकर उठू नको. Don't get up early in the morning. इकडे येऊ नको. Don't come here. त्यांना सांगू नको. Don't tell them. आरोड्या मारू नको. Don't shout. खोटे बोलू नको. Don't lie. हलू नको. Don't move. मला परत उत्तर देऊ नको. Don't argue. पाय घासू नको. Don't drag your feet. स्विचला टच करू नको. Don't touch the switch. तोंड वाकडं करू नको. Don't make faces. याला हरवू नको. Don't lose it. याला तोडू नको. Don't break it. आता आपण असंही बोलत असतो की याला हरवून नको टाकू किंवा याला तोडून नको टाकू, तर इंग्लिश मध्ये सेमच येईल. ओके, पप्पांना विचार. Ask your papa. तुझी डायरी घेऊन ये. Bring your diary. तुझे दात नीट घास किंवा तुझे दात व्यवस्थित घास. Brush your teeth properly. अन्न चावून खा. Chew your food. तुझे बूट घाल. Put on your shoes. बूटची लेस बांध. Tie your shoelaces. हळू बोल Speak slowly. किंवा तुम्ही बोलू शकता स्पीक सॉफ्टली. सेमच मिनिंग होतो दोघांचा. शाळेसाठी तयार हो. Get ready for school. तुझे नाक स्वच्छ कर Blow your nose. किंवा क्लीन युअर नोज. कपडे बदल. Change your clothes. अंकलला बाय कर. Say goodbye to uncle. हे घे. Take it. मला दे. Give me. इकडे बघ. Look here. माझ्याकडे बघ. Look at me. थोडं सरक. Move a bit. एका साईडला हो. Move aside. उड्या मारू नको. Don't jump. अंघोळ कर. Take bath. तुझे जेवण पटकन संपव. Finish your food quickly. हे कर. Do it. हे पटकन कर. Do it fast. वरती जा. Go upstairs. खाली ये. Come downstairs. परत जा. Go back. जा आणि खेळ. Go and play. मला तुझा मोबाईल दे. Give me your mobile. मला पिक्चर दाखव. Show me the picture. उठून जा. Get up. जागे हो. Wake up. आरड्या मारू नको. Don't shout. रडू नको. Don't cry. थंड पाणी पिऊ नको. Don't drink cold water. आईस्क्रीम खाऊ नको. Don't eat ice cream. माझं ऐक. Listen to me. मला सांग. Tell me. मला दाखव. Show me. माझा हात धर. Hold my hand. बाहेर खेळू नको. Don't play outside. तर अशा पद्धतीने तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून अशी अनेक सेंटेन्सेस बनवू शकता आणि याची तुम्हाला रोज तुमच्या फॅमिली सोबत, मुलांसोबत प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला जर रिक्वेस्ट करायची असेल तर तुम्ही यामध्ये प्लीज ऍड करू शकता. जसं की माझ्या मागे बोल. प्लीज रिपीट आफ्टर मी. अजून एकदा ट्राय कर. पुन्हा प्रयत्न कर. प्लीज ट्राय अगेन. अशा पद्धतीने. पण प्लीज लावू नका लावू हे तुमच्यावर आहे. त्याच्या आपल्या हे सगळं टोन वरती डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल मी जर सांगितलं प्लीज गेट आउट किंवा प्लीज गेट आउट, तर हे सगळं आपल्या टोन वरती डिपेंड आहे. तर आय होप तुम्ही आता या व्हिडिओमध्ये जे शिकला असतात ते नक्की प्रॅक्टिस करणार आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा आणि कमेंट करायचं विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू.